हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. कविता आठवतीये? बालकवींची सुप्रसिद्ध कविता एकदम. कविता आठवायचं कारण आपले पोर्टफोलिओ आणि जगाचे बाजार सगळीकडे सगळं हिरवाईने नुसतं नटून गेलेलं आहे. जणू काही मान्सूनचं आगमन झालंच नाही तर मान्सून आपल्या उंबरठ्यावरती आलेला आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये मस्त पाऊस पडतोय. सगळेजण भजी खातायत, सगळेजण कणसं खातात, आनंदाने एकदम नाचतायत वगैरे वगैरे. कारण काय? शहनशाह आलम जगाचे पोलीस यांनी जी काही विधानं मागच्या 24 तासामध्ये केलेली आहेत आणि युद्ध असं चुटकीसारखी सुटून जाणार आहे असं जी काही त्यांनी घोषणा केली त्याच्या ह्याच्यामुळे हुरळून जाऊ नका, थांबा, वाट बघा. मान्सूनला जसे डिस्क्लेमर असतात, आत्ता वाटतं की अरे आपल्याकडे आला मान्सून, 8 दिवस जातात काहीच होत नाही, बदल होतो की नाही? तसंच 24 तासामध्ये कदाचित यांच्या विधानामध्ये सुद्धा बदल होऊ शकेल. लेट्स होप दॅट व्हॉट एव्हर ही हॅज सेड स्टेज ॲज पर व्हॉट एव्हर ही इज मेन्शनिंग. असो, आपल्याला आजच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे? मागच्या 24 तासामध्ये जगाच्या अर्थकारणात आपल्या पोर्टफोलिओनुसार काय बदल घडलेला आहे जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. नमस्कार मंडळींनो, मी प्रद्युम्न सेवेकरी, तुम्ही बघता BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. एक महत्वाची बातमी अपार्ट फ्रॉम जे काही ट्रम्प साहेबांनी सांगितलेले ते महत्वाची अशी की इलॉन मस्कचा स्पेसएक्सचा जो IPO आहे रेकॉर्ड ब्रेकर IPO झालेला आहे. $135 प्रति शेअरच्या IPOनी प्राइसनी $75 बिलियन रेज झालेले आहे. $75 बिलियन आणि $75 बिलियन याच्यावरती रेज होऊन कंपनीचं व्हॅल्युएशन जवळपास $2 ट्रिलियन याच्यावरती पोहोचले. जवळपास 2 ट्रिलियन म्हणजे 1.75-1.78 ट्रिलियन व्हॅल्युएशन आहे. या व्हॅल्युएशननी त्यांनी JP मॉर्गन, त्याच्यानंतर बर्कशायर हॅथावे, मेटा आणि अशा कित्येक कंपन्यांना मागे टाकलेला आहे. या IPO मधला सर्वात महत्वाचा मोठा भाग जो होता तो म्हणजे 30% वाटा हा रिटेलसाठी राखून ठेवलेला होता आणि सगळ्या मर्चंट बँकरच्या विरोधात जाऊन इलॉन मस्कनी फक्त आणि फक्त 30% वाटा हा रिटेलसाठी दिला. बघूया आज त्यांचं लिस्टिंग काय होते, त्याच्यानुसार काय किती किमतीला शेअर वरती जातोय वगैरे वगैरे. टाइम विल टेल. पण काही का असेना ही गोष्ट चांगली. असो, मग आज आपली दुसरी बातमी काय आपण बोलायला पाहिजे किंवा बोलणार आहोत तर ती आहे बॉन्ड मार्केट बॉन्ड इंडेक्सच्या संदर्भात आणि ते आहे अर्थातच JP मॉर्गन बॉन्ड इंडेक्स म्हणजे मदर ऑफ ऑल बॉन्ड इंडेक्स. ओके, आता मागचे 4-5 दिवस आपण बॉन्ड इंडेक्स, बॉन्ड फंड या संदर्भामध्ये बोलत होतो. आता आज कन्क्लूड करताना आपण 4-5 गोष्टी बघूया रिलेटेड टू JP मॉर्गन बॉन्ड इंडेक्स. आता हे काय बघूया तर ते म्हणजे याची स्थापना कधी झाली, याच्यामध्ये कोण कोण महत्वाचे घटक आहेत, डेव्हलप्ड मार्केट आहे का, इमर्जिंग मार्केट आहे का, त्याची साईज काय आहे, त्याच्यानंतर कोण कोण वेगळे देश आहेत आणि याद्वारे जो काही पैसा भारतामध्ये येऊ घातलेला आहे तर